नमस्कार. लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 9 ते 10 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा काळ ओलाटलाय. तरी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोट्यात जागा वाटपाचा आणि उमेदवार ठरवण्यासाठी सुरू असलेल्या बैठकी काहीच संपेनाच. कारण की याचा जो काही तिढा आहे तो सुटत नाही आहे. महायुतीने अजूनही 9 जागांवरचे उमेदवार ठरवले नाहीत, तर महाविकास आघाडीने 13 जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे 18 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील फक्त 25 दिवस शिल्लक राहिलेत. असं असताना प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन हे तर फार लांबचंच आहेत. अजून उमेदवारच ठरताना दिसत नाहीत, तर त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची बैठक फिसकटल्यानंतर त्यांनी आतापर्यंत वंचितांच्या 19 उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आणि त्यात आता वसंत मोरेंची देखील भर पडली. त्यामुळे उमेदवार निश्चित होताना दिसत नाही आहेत. याउलट महाविकास आघाडीत काही मतदारसंघात 2 ते 2-3 दिवसांपेक्षा अधिक जो काळ होता तो काळ लोटा गेलेला का फायनल यादी आम्ही त्यावेळेस जाहीर करू, पण अद्यापही फायनल यादी जाहीर केलेली नाही. फक्त तुरळक यादी जाहीर केली. विशेष म्हणजे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडींच्या दोघांतील उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत, पण भाजपकडून सध्या तरी या मतदारसंघासाठी कोणाच्याच नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीकडून मुंबई दक्षिणच्या जागाबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तर महाविकास आघाडीकडून सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत. महायुतीत पालघर, कल्याण, ठाणे, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्याप सुटलेला नाही आहे आणि त्यावरून शिंदे देखील नाराज आहेत. या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षापासून खासदार असताना तरी देखील त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं नाही आहे आणि म्हणून शिंदे सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याचे दिसते. महाविकास आघाडीच्या 13 जागांवरचा तिढा जो आहे तो देखील सोडत नाही आहे आणि हा तिढा खूप किचकट मानला जातो आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या तब्बल 13 जागांवरचा तिढा कायम आहे. या 13 जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार मिळत नसल्याची चर्चा देखील आता रणांगणात आहे. यापैकी हातकणंगलेची जागा ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा देखील आहे. पण यानंतर याबाबतचा कोणतीच माहिती समोर आलेली नाही आणि ती पण येऊ पण शकत नाही काय यामुळे माहीत नाही. यामुळे धुळे, जळगाव, रावेर, अकोला, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण, जालना, बीड, माढा या जागांवरचा महाविकास आघाडीचा उमेदवार मिळत नसल्याने स्थिती खूप गंभीर असल्याचे आपल्याला या राजकीय वर्तुळात दिसत आहेत. तर महायुतीच्या या कोणत्या जागांवर उमेदवार ठरत नाही आहे ते पण आपण जाणून घेऊया की मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, पालघर, कल्याण, ठाणे, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक या महाविकास आघाडीच्या जागांवरचा उमेदवार ठरत नाही आहे. कारण की त्यांचं प्रत्येकाला वाटतं आहे की आम्हाला ही जागा मिळायला पाहिजे आणि प्रत्येकजण ती जागा दुसऱ्याला द्यायला नाकारते. त्यामुळे धुळे, जळगाव, रावेर, अकोला, मुंबई उत्तर मध्य, पालघर, भिवंडी, कल्याण, जालना, माढा, हातकणंगले आणि अजून ज्या काही जागा असतील त्या जागांसाठी हे जे काही रस्सीखेच चालू आहे ती रस्सीखेच काही सुटेना. मग हा जो तिढा आहे हा तिढा का इलेक्शनच्या आदल्या दिवशी सुटणार आहे का? तर नाही, त्यांना फटाफट लवकर निर्णय घेऊन आपले उमेदवार कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये ऐन वेळेस त्यांना कोणाला तरी तिकीट देऊन तिथे उभं करावं लागणार आहे आणि याचा फायदा नक्कीच जे काही आत्ता ठरलेले उमेदवार आहेत, जे काही आपले प्रचार देखील त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सुरू केलेत, अशा उमेदवारांना नक्कीच होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.